नमस्कार, मी नाजुका आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते. आणि आज आपण आलो आहे त्रिवेंद्रममध्ये आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात होते डिरेक्टली ब्रेकफास्ट बुफेपासून. तर आम्ही सकाळी उठलो, थोडं लेट उठलो कारण सकाळी 3-3:30 वाजेपर्यंत पोहोचलेले मी तिथे. आणि त्यानंतर पियुष पण आलेले आणि मग आम्ही छान ब्रेकफास्ट वगैरे करून अंघोळ वगैरे करून फ्रेश झालो. आणि हा आहे माझा आउटफिट ऑफ द डे. त्यानंतर बाहेर जाण्याआधी मी सगळ्यात पहिले तुम्हाला माझा रूम टूर देऊन देते कारण नाहीतर मी विसरून जाईल नंतर. हा आहे आमचा रूम 2 दिवसांसाठी. तर बघताय थोडा चांगला स्पेशियस आहे. आणि इथून मी तुम्हाला माझ्या बाल्कनीतला व्ह्यू दाखवते. तर स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे आणि एका साईडला हायवे आहे. तर खूप छान फ्रेश वाटतं जेव्हा बाहेरचा पण रूममधून बाहेरचा व्ह्यू येतो. आणि चला तर मग जाऊया बाहेर. असं काही स्पेसिफिक प्लॅन तर नाही आहे डेसाठी, पण जवळपास जे सगळ्यात मोठं लुलू आहे मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण ते कवर केलं आहे. तर बघू, मला काही साडीज वगैरे घ्यायचे आहे. कांजीवरम साडी, इथे ओरिजिनल कांजीवरम सिल्क साडीज मिळतात. चला तर बघूयात. मॉलमध्ये काही मी साडी बघितल्या, पण त्या काही मला एवढ्या डिझाईन काही त्याच्या अट्रॅक्टिव्ह नाही आवडलेल्या मला. म्हणून मग तिथून मी परत जायसाठी निघालो. पण तुम्ही गर्दी बघताय मॉलमध्ये, लिटरली पूर्ण एस्क्युलेटर वरपासून खालपर्यंत भरून होतं. आणि नंतर आम्ही इव्हिनिंग झाली होती म्हणून विचार केला की हॉटेलमध्येच फक्त जाऊन रेस्ट केल्यापेक्षा बीचवर जायचं. वेळेवर प्लॅन झालेला आमचा. एक बीच आहे एअरपोर्टलाच लागून आहे, शांगुमुगम बीच म्हणून. आय होप की मी करेक्ट प्रनाऊन्स करते. त्याचं नाव मी तुम्हाला खाली देऊन देईन. खूप सुंदर बीच आहे थोडा क्राऊडेड, पण संध्याकाळचा जो तरी व्ह्यू येतो ना, पूर्ण बीच गोल्डन दिसत होता. तुम्हाला दिसेलच आता पुढे व्हिडिओमध्ये. है ना. वीकेंड असल्यामुळे लोक आपापल्या फॅमिलीबरोबर आलेली थोडाफार टाईम स्पेंड करायसाठी. लहान मुलं पण भरपूर होती बीचवर. पण ॲज युजल मला पाण्याची भीती वाटत असल्यामुळे मी तर
खूप दूर होती पाण्यापासून. व्हिडिओ काढताना पण खूप दूरच होते. पण पाण्याचा तो एकदम खळखळणारा आवाज ऐकून आणि बीचवर शांत बसून खूप मस्त वाटत होतं. माइंड एकदम पूर्ण रिलॅक्स, स्ट्रेस फ्री असल्यासारखं. आणि तिथून मग आम्ही निघालो परत हॉटेलकडे. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. भेटूया याच्या पार्ट 2मध्ये. ॲक्च्युली मी कंबाईन करणार होती, पण खूप लाँग होत होता व्हिडिओ. आणि इथे आल्यानंतर मग आम्ही स्विमिंग पूलच्या एरियाजवळ बसलो काही वेळ. तिथून पूर्ण सिटीचा व्ह्यू दिसत होता. छान वाटत होतं. रात्री 10-11पर्यंत, रात्री आमचं जेवण वगैरे झाल्यावर. चला तर मग भेटूया परत एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.